विधानसभेमध्ये आम्हाला 30-40 50 हजार 70,000 मतदान झालेलं आहे आणि तो आमच्या एकट्याचा आहे. यांच्यासारखा 3 पक्षांचा एकत्र येऊन आम्हाला मतदान झालेलं नाही. भारतीय जनता पक्ष युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर आली तर त्यांची देखील ताकद वाढणार आणि आमची देखील ताकद वाढणार. मी पुन्हा सांगतो, 400 पार जसं झालं तसं कृपया भारतीय जनता पक्षाचं महानगरपालिकेत होता कामा नये. कृपया डोक्यात त्यांनी हवा घालून घेऊ नये, कारण ही जनता आहे, तिला सगळं माहिती आहे. मला असं वाटतं की विधानसभेला 3 पक्ष एकत्र लढले, 3 पक्ष एकत्र आमच्या विरोधात लढले. एका बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, असे 3 पक्ष एकत्र लढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही एकटे लढलो. अनेक विविध विधानसभेमध्ये आम्हाला 30-40 50 हजार 70,000 मतदान झालेलं आहे आणि तो आमच्या एकट्याचा आहे. यांच्यासारखा 3 पक्षांचा एकत्र येऊन आम्हाला मतदान झालेलं नाही. त्यामुळे प्रत्येक प्रभागात, प्रत्येक वॉर्डामध्ये आमची जी काही ताकद आहे ती आम्ही पाहिलेली आहे. बऱ्याचशा प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जवळजवळ 5-5, 6-6, 7-7 हजार मतदान आहे आणि 7-7 हजार मतदान जर आम्हाला एक प्रभागात असेल तर निवडून येण्यासाठी जो मतदान लागतो तो बऱ्यापैकी आमच्याकडे आहे. पुढील 2-4 महिने अजून आम्ही मेहनत करू आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी जो काही प्रयत्न करावा लागतो तो आमच्याकडनं केला जाईल. पुढील नजीकच्या काळात सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक प्रभागवाईज बैठका होतील, शहरावाईज बैठका होतील आणि सन्माननीय राजसाहेब कशा प्रकारे महानगरपालिकेला सामोरे जायचं याच्या बाबतीतलं कानमंत्र आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना देतील. आणि भाजप युती होईल असं देखील गेल्या आठवड्यापासून चर्चा सुरू आहे. आनंदाची गोष्ट असेल. मनसे आणि भारतीय जनता पक्ष जर युती झाली तर आम्ही त्याचं स्वागतच करू, कारण मागच्या निवडणुकीतच आमची युती होईल असं बऱ्यापैकी चिन्ह वाटत होते, परंतु काही कारणास्तव ते झालं नाही आणि आम्ही एकटा लढलो, आमच्या ताकदीवर लढलो. भविष्यात देखील जर त्यांनी जर आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला देखील होणार आहे. कारण विधानसभेत जर तुम्ही पाहाल तर अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकट्या लढल्याचा फायदा हा शिवसेनेला पण झाला आणि बीजेपीला पण झालेला आहे. सो बघूया नजीकच्या काळात कशा प्रकारचे निर्णय होतात. आशिष शेलार असतील, मोहित कंबोज असतील आणि महापालिकेच्या निवडणुकीत मला असं वाटतं की राजसाहेबांना भेटायला सर्वच नेते जातात, अनेक जण त्यांचे मित्र आहेत आणि महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे राजसाहेब ठाकरे. त्यामुळे आज आशिष शेलार मंत्री आहेत, मोहित कंबोज भेटायला गेले असेल तर मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांना भेटायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली असेल. मला काही नवीन नाहीये. आशिष शेलार अनेक वेळा सन्माननीय राजसाहेबांना भेटायला गेलेले. सर, पाहायला गेलं तर शिवसेनेकडनं देखील शिंदे गटांना बोललं जातं की मनसेमुळे देखील आमचे काही उमेदवार पडले. योगेश प्रधानांचं म्हणणं आहे की एकत्र यावं, मात्र त्यांनी आमच्या नेत्याबद्दल बोलू. मला असं वाटतं की आता मागे जे झालं ते विसरून आम्हाला पुढे जायचंय. जर युतीसोबत जाता आलं तर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे मागचं आम्ही सगळं विसरलेलं आणि नवीन सुरुवात केलेली आहे. भारतीय जनता पक्ष युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर आली तर त्यांची देखील ताकद वाढणार आणि आमची देखील ताकद वाढणार. काळामध्ये ज्या त्या युती जी आहे एकनाथ शिंदेमुळे तुटली होती, त्याविषयी काय वाटतं? खरंच काय नेमकं कारण असं होतं? मला वाटतं याच्या बाबतीत या कुठल्याही बैठकीत आम्ही कोणी उपस्थित नव्हतो. त्यामुळे सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेला या बाबतीत मेळावा घेतील आणि त्यावेळेला बोलतील त्यावेळेला ती भूमिका स्पष्ट असेल. त्यामुळे जर तरला आता उत्तर देणं ते मला योग्य वाटत नाही. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.